साथियो नमस्कार. आपण पाहतात आमचं चॅनल आंदोलन वार्ता. आम्ही नेहमी तुम्हाला विशेष खबर दाखवण्याचा प्रयत्न करतो. आज जी खबर आहे ती एकदम अत्यंत दयनीय आणि दुःखनीय आहे. आत्मदहाचं आंदोलन आपल्यासमोर दिसते आहे. सगळे इथं बसलेले जे लोक आहेत ते आत्मदहाची गोष्ट करत आहेत, म्हणजे शरीराला संपवण्याची गोष्ट करत आहे. त्याच्यामागं काय कारण आहे? इतके जे आता इतकी सारी ऊन आहे, उन्हामध्ये मलासुद्धा घाम सुटलेला आहे, मी सुद्धा घाबरून गेलेलो आहे. त्या उन्हामध्ये हे सर्व लोक बसलेले आहेत आणि मरण्याची गोष्ट करत आहे. आत्महत्येचा अर्थ होते मरण्याची गोष्ट. काय कारण आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सगळ्यात पहिले घेऊ यांचा परिचय. सर, आपला परिचय द्या. मी सकाराम मोहम्मद रणपिसे, दलित महासंघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आहे. आज गेले आम्ही. काय कारण आहे की तुम्ही एकदम आत्मदहाची गोष्ट करताय बॅनर लावून? आम्ही आत्मदहनाचा इशारा नाही, तर आम्ही खरोखरच आत्मदहन करणार आहे. आम्ही विष घेऊन आलेलो आहेत, काड्याची पेटी घेऊन आलेलो आहेत. मी तुम्हाला सांगतो, आमचं जर टोकाचं भूमिका नाही घेतली, पेट्रोल वगैरे घेऊन आलेलो आहेत. काड्याची पेटी मी तुम्हाला काडी ओढून दाखवतो. असं आत्मदहन करून असं घेणार आहेत आम्ही थांबणार नाही. ही टोकाची भूमिका घेणार आहेत आम्ही. तर त्याच्यासाठी आम्ही मरणासाठी आलेलो आहेत. प्रशासनाने याची दखल घेतली नाही. मुख्यमंत्र्यांसोबत आमची बैठक लावून दिली पाहिजे आणि आमच्या दलित ग्रस्तांना न्याय मिळाला पाहिजे आणि आहे त्या जागेवर लेआउट काढून आम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे. नसता आम्हाला जर प्रशासनानं जर याच्या पलीकडे तीव्र जर केलं तर आम्ही आत्मदहन केल्याशिवाय एकही माणूस जाणार नाही. 617 पैकी आम्ही 100 लोक इथं आलेलो आहेत. कारण काय आहे की तुम्ही आत्महत्याचा एकदम विचार केलाय? असं काय झालं? तुम्ही हा प्रश्न चॅनलवाल्याला बरोबर विचारला. आम्ही 223 दिवस झालो, आमच्या इथं 1 तास आंदोलन चालू आहे आणि त्या आंदोलनाची दखल आतापर्यंत प्रशासनाने घेतली. कोणत्या ठिकाणी आंदोलन चालू आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमध्ये, पुणे येथे. पुण्याला? हा. तर मला सांगायचं, आतापर्यंत आम्ही वर्षा बांगल्याला देखील तिथे गेलो. परदेशी साहेबाला सुद्धा सांगितलं. घटना अशी काय झाली की ज्याच्यामुळे तुम्ही हा एकदम घटना याच्यासाठी झाली की आक्रोश याच्यासाठी करतोय आम्ही. काय घडलं तुमच्या? आमच्या इथे 100 घरं जळून खाक झाले आहे आणि जळून खाक झाले. कोणी केलं? हे बिल्डरनं आग लावायचं काम केलं आणि त्या बिल्डरला तिथं बोगस यासारे राबवायचा. त्या यासाऱ्यावर बोगस यासारे राबून त्याला तिथली जागा हडप करायची आणि काही कोटी रुपये त्याला कमवायचे. त्याच्यामुळं ही झोपडपट्टी नको आहे त्यांना. आणि या झोपडपट्टीचा आमच्या सर्व काही 617 लोकांचं म्हणणं आहे, आमचा यासारे नको आहे. त्या जागेवर आम्हाला पंतप्रधान आवास योजनेचं, घरकुल योजनेचं आम्हाला बांधून देण्यात यावा आणि प्रॉपर्टी कार्ड मालकी हक्काचं आम्हाला देण्यात यावा. नसता जर शासन जर ऐकत नसन, जर तिन्ही सीएम साहेब ऐकत नसतील तर आम्ही आत्मदहन आज करणार आहे. तुम्ही पाहिलं चॅनलवाल्यांनी, आम्ही सगळ्याच्या आमच्या हातात सगळं पेट्रोल आम्ही पॉयझन घेऊन आलेलो आहेत. तर याची दखल तुम्ही चॅनलवाल्यांनी देखील लाईव्ह दाखवा अशी आमची विनंती आहे. सर, तुमचा परिचय सांगा. नमस्ते, मी राजेंद्र गोविंद साळवे, अध्यक्ष अखिल मांजरा नागरी कृती समिती. गेली 223 दिवस बेमुदत धरणे आंदोलन चाललंय. काय प्रकार काय आहे? सुरुवातीला प्रकार सांग. काय प्रकार आहे? प्रकार असा आहे की बोगस संमतीपत्र त्या विवेक पाटील बिल्डरनी लोकांचं घेतलेलं आहे. ज्या संमतीपत्रावर तुमच्या त्या नोटरीच्या सह्याच नाहीत आणि शिक्के बी नाही, असं बोगस संमतीपत्राच्या आधारे प्रस्ताव तयार करून ते 18 मजल्याची इमारत बांधणार, 1,500 कोटी कमावणार. हे 1,500 कोटी कोणाचे आहेत? तर जिल्हाधिकाऱ्यांचे, म्हाडाच्या अधिकाऱ्यांचे, एसआरएनच्या अधिकाऱ्यांचे, महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे आणि पोलिसांचे बी, आणि त्यात असणारे पुढारी आणि बिल्डर. म्हणजे बिल्डर भोवती ही सगळी यंत्रणा काम करते. म्हणजे जे घरं जाळले हे सगळे बिल्डर, पोलीस यंत्रणा, प्रशासन सगळे मिळून सगळ्यांचं षडयंत्र आहे का? तर सगळ्यांनी जर कायद्याप्रमाणे जर वागलं तर बिल्डर विवेक पाटीलचा बोगस शेजारी प्रस्ताव रद्द होईल. आणि लोकांना कायद्यानुसार पाहिजे की बोगस शेजारी तुम्ही नाही राबवू शकत या लोकांच्या संमतीशिवाय. तुमचे जे घरं जाळले त्याच्यावर तुम्ही FIR दर्ज केली का? FIR मग तेच सांगतोय ना आम्ही पोलिसांकडे तक्रारी दिल्यात आणि तक्रारी दखल घेत नाही, FIR दाखल होत नाही, गुन्हा दाखल होत नाही, म्हणजे पाठीशी घालतात ना. मग पोलिसच ऐकतात ना. गृह खातं कोणाकडे? मुख्यमंत्र्याकडे ना. मग मुख्यमंत्र्यांनी आदेश द्यावा ना. पोलिसांनी या बाबा संविधानाप्रमाणे कायद्याप्रमाणे वागा आणि ह्या झोपडपट्टीतल्या ज्या बी काही तक्रारी आहेत त्याच्यावर कारवाई करा. का नाही करत? द्या ना आदेश. तर तुम्हाला महाराष्ट्र बघेल, हा बाबा दलितांसाठी खऱ्या अर्थाने ही न्यायाची भूमिका वागते प्रशासन.
नाही ना, अशाच नाही. या लोकांना इतके दिवस आंदोलन करून बैठक आयोजित होत नाही आणि बैठक आयोजित होत नाही, त्यामुळं सगळे डिपार्टमेंट हे संविधानाची धज्जी उडवतात आणि त्यामुळं त्या डिपार्टमेंटकडून न्याय मिळत नाही. आणि हीच अपेक्षा घेऊन ही लोक आज या हिवाळी अधिवेशनात आलेत की मुख्यमंत्री महोदय, आज तरी तुम्ही इतक्या लावून 700-800 किलोमीटरहून लोक आलेत, दलित लोक आहेत, गरीब आहेत, मागासवर्गीय आहेत, काय मागणी करतात? फक्त तुम्ही बैठक घ्यावी सगळ्या अधिकाऱ्यांची, एवढीच मागणी आहे ना. आणि जर नाही घेतली तर मग आम्हाला आंदोलनाशिवाय पर्यायच नाही ना, नाईलाज आहे. आमच्या जीवाचं आम्ही काही करू. तुम्ही पोलीस यंत्रणा पुढे केली, आश्वासन देतात, बैठक लावताना आज काहीच नाही करत, थांबवून ठेवले. आज रेल्वे स्टेशनला पकडले, सगळ्या लोकांना इथं आणले आणि या स्टेडियमपाशी त्यांना वाटले पोलिसांच्या मार्फत यांच्यावर दबाव टाकू, यांना दडपू आंदोलन. काही होणार नाही. आम्ही रेल्वेने तर घरी जाणार काय? आम्ही त्यामुळे मुख्यमंत्र्याच्या कार्यालयाकडं किंवा मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर जाऊ, तिथं ठिय्या मांडू आणि त्या ठिकाणी आंदोलन चालू करू. पण आम्ही घरी जाणार नाही. एकतर आम्हाला अटक तरी होईल आणि नाहीतर आमच्या जीवाचं काहीतरी होईल. पण हे जर प्रशासनाला बैठक लावायची नसेल तर साथियो, हा एक गंभीर मुद्दा आहे की 100 घरं जळालेली आहेत आणि त्यांची FIR सुद्धा दर्ज केलेली जात नाही आहे आणि त्याच्यावर लक्षसुद्धा दिलं जात नाही आहे. त्यामुळं हे लोक आत्महत्याच्या कगारवर आलेले आहेत. इथून जाऊ तर आमचा अधिकारच घेऊन जाऊ असं यांचं म्हणणं आहे. येणाऱ्या काळामध्ये काय होणार आणि अधिवेशन संपेपर्यंत याचा काय निकाल लागणार हे पदोपदीची माहिती आम्ही तुम्हाला दाखवत राहू. धन्यवाद.